भंडारा जिले के साकोली तहसील में भेल कंपनी का कार्य पिछले 10 वर्षों से लंबित होने के कारण प्रकल्पग्रस्त किसानों में नाराजगी बढ़ती जा रही थी। लाभ न मिलने से परेशान किसानों ने इस वर्ष 9 जून को विधायक परिणय फूके के नेतृत्व में अपनी जमीन वापस कब्जे में लेकर खेती शुरू कर दी थी और धान की बुआई भी की थी। उस समय कंपनी ने विधायक फूके सहित 19 किसानों के खिलाफ अदालत में याचिका दाखिल की थी। अब जिला न्यायालय ने प्रकल्पग्रस्त किसानों को राहत भरा फैसला सुनाते हुए विवादित प्रकल्प की जमीन पर खेती करने की अनुमति दे दी है। भारतीय जनता पार्टी के पूर्व पालक मंत्री डॉक्टर परिणय फूके तथा भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी समिति के अध्यक्ष विजय नवखरे ने अदालत के निर्णय का स्वागत किया है। साकोली तहसील के मुंडीपार, बामनी और पिंपलगांव ग्राम पंचायत सीमा में स्थित 476 एकड़ कृषि भूमि के अधिकार किसानों को वापस मिल गए हैं। न्यायालय द्वारा अधिकार वापसी का ये आदेश किसानों के हित में मील का पत्थर साबित होगा। इस निर्णय से किसानों में खुशी और संतोष का माहौल है। मागील 12 वर्षापासून जो भेल प्रकल्प रखडला होता, इथं कुठलाही कारखाना स्थापन झाला नाही। 2025च्या जून महिन्याच्या 9 तारखेला आदरणीय विधान परिषद आमदार माननीय परिणयजी फुके यांच्या नेतृत्वात आपण जमिनी पेरल्या होत्या। त्याच्यात सगळ्यांना धान फसल झाली आणि भेल हायकोर्टात आपला भंडारा कोर्टात गेली होती आणि ते स्टे आणला होता त्यांनी। परंतु 15 तारखा झाल्या, लगेच दोन अडीच महिन्यात त्याच्या परवाच्या दिवशी निकाल लागला आणि तो त्यांची जी अपील आहे ते रिजेक्ट झाली आणि आम्ही ते आता जमीन जोपर्यंत तिथं कोणताही कारखाना बनणार नाही तोपर्यंत तिथं आम्ही जमिनी पेरू शकतो। हा भेल प्रकल्पग्रस्त संघटनेचा खूप मोठा विजय आहे। MIDCने इथे सामान्य शेतकऱ्यांची जमिनी हस्तांतरित केल्या होत्या। त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना रोजगार देणार, भेल कंपनीमध्ये रोजगार देणार असं आश्वासन दिलं होतं आणि 12 वर्षापासून भेलने काही उद्योग इथे सुरू केला नाही। मी विधान परिषदेमध्ये अनेक वेळा हा विषय उचलला, भेलला हा उद्योग सुरू करण्याच्या संदर्भात विनंती केली। भेल कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत भेटलो, मंत्र्यांसोबत भेटलो, पण कोणीही याच्यात लक्ष द्यायला तयार नव्हतं। भेल कंपनीच्या लोकांसोबत आमची बैठक झाली आणि त्यांना आम्ही विनंती केली, एक तर चालू करा, नाही तर इथनं जागा खाली करा, पण ते दोन्ही करायला तयार नव्हते। मग त्यांना नोटीस दिलं, त्यांचा रद्द केला, त्यांचा करार रद्द केला। ते कराराच्या विरोधात, करार रद्द केल्याच्या MIDCच्या नोटीसच्या विरोधात ते कोर्टात गेले आणि स्टे घेतला। त्यानंतर आम्ही इथे आता जोपर्यंत इथे MIDC भेल सुरू होत नाही किंवा दुसरा एखादा उद्योग सुरू होत नाही तोपर्यंत या भागातील शेतकरी ज्यांच्या शेती याच्यात गेल्या ते शेती करतील।